क्रांतिसिंह नाना पाटलांचा, क्रांतिसिंह नाना पाटलांचा, क्रांतिसिंह नाना पाटलांचा, कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचा, कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचा, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कुलवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा, क्रांतिगुरु वीर लहुजी वस्ताद साळव्यांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, राजश्री शाहू महाराजांचा, संयुक्त जयंती समारोह समितीचा, संयुक्त जयंती समारोह समितीचा. आज आपण साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती समारोह समितीच्या वतीनं क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करत आहोत. आपण आज अशा क्रांतिकारीची आपण जयंती साजरी करत आहोत की त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध झुंजार लढाई केली आणि प्रतिसाखर सरकारची स्थापन केली. अशा क्रांतिकारी महामानवाला मी आमच्या समितीतर्फे अभिवादन करते आणि आपल्या समितीअंतर्गत ज्या काही आपण आतापर्यंतच्या समारंभ घेतलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 31 तारखेला आपले अण्णाभाऊ साठेंचे विचार याच्यावर प्राध्यापक कांबळे सरांनी आपल्याला एक वैचारिक जडणघडण साहित्याची माहिती आणि अण्णाभाऊंचं वैचारिक शैली यामध्ये आपल्याला खूप छान मार्गदर्शन लाभलं. 1 तारखेला आपली जी काही जयंती अण्णाभाऊंची 106वी जयंतीसाठी जिल्हाभरातनं जे अभिवादन करायला आपल्याला आपले बांधव आले होते त्यांचं समितीच्या वतीनं स्वागत झालं आणि त्यांनी आपल्याला भरभरून आपले जे काही कॅम्प लावले होते जे काही शिबिरे लावली होती त्यासाठी त्यांचा आपल्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्यांचे मी धन्यवाद समितीच्या वतीनं मानते. आज आपल्या समिती अंतर्गतच आपला एक क्रांतिसिंह नाना पाटलांची जयंती हा समारंभ आपण समितीच्या वतीनं घेत आहोत आणि मी पुन्हा एकदा क्रांतिसिंह नाना पाटील यांना समितीच्या वतीनं विनम्र अभिवादन करते. जय संविधान. क्रांतिसिंह नाना पाटलांचा विजय असो. आज प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आहे आणि आज आम्ही संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं त्यांना या ठिकाणी सातारा शहरातील आमचे सर्व समाज बांधव नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. महापुरुषांच्या विचारांचा जागर करणं त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणं हे कार्य घेऊन संयुक्त जयंती समारोह समिती काम करत आहे. खऱ्या अर्थानं प्रतिसरकारच्या माध्यमातून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय राज्यघटना दिली आणि भारतीय राज्यघटनेमध्ये आपला देश रिपब्लिक केला, आपण लोकशाही स्वीकारली आणि लोकांनी लोकांच्यासाठी स्थापन केलेलं राज्य या भारतामध्ये अस्तित्वात आलं. परंतु हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल या तिन्ही जिल्ह्याचा बालेकिल्ला हा प्रतिसरकार होता. म्हणजे 1942 स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या ठिकाणी क्रांतीची ठिणगी पेटली, क्रांतीची सुरुवात झाली आणि 1942 साली जवळपास 1500 गावांमध्ये प्रतिसरकार हे काम करत होतं. म्हणजे इथल्या ब्रिटिशांना घाम फोडणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इथल्या बहुजनांना एकत्रित करून ब्रिटिशांविरुद्ध झुंज दिली आणि जवळपास 1500 गावांमध्ये प्रतिसरकारचं काम सुरू केलं. प्रतिसरकार म्हणजे काय तर हे प्रतिसरकार आहे हे लोकांचं सरकार होतं. लोकांची न्यायालय होती, लोकांची पोलीस कार्यालय होती, लोकांची टपाल कार्यालय होती आणि लोकच लोकांचे निधी संकलित करत होते. चलनी नोटा लोक तयार करत होते आणि हा जो काळ आहे हा काळ आपण पाहू शकतो. आपल्या अंगावर शहारा येणारा काळ आहे की ज्या काळामध्ये या भारतामध्ये इंग्रजांनी गुलामी आपल्या 150 वर्ष या भारतावर आपल्याला केली. त्या काळामध्ये इथं ठिणगी पेटली आणि प्रतिसरकारच्या निमित्तानं क्रांतिसिंह नाना पाटलांनी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रांतीची सुरुवात केली आणि स्वातंत्र्यापूर्वी या ठिकाणी आपण पाहू शकतो की माणसांनी स्वातंत्र्याचा आनंद घेतला. हा जो कार्यकाळ आहे या कार्यकाळामध्ये बहुजन समाजामध्ये जे असणारे
लढवय्ये कार्यकर्ते होते, जे विविध समाजामधील घटक होते, या सर्वांना एकत्रित करून कुठलीही जातीयता न पाळता, कुठलीही धर्मांधता न पाळता सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रति सरकारची स्थापना केली. इथली सावकारशाही मोडली, शेतकऱ्यांसाठी राज्य निर्माण केलं आणि या अशा महान नेत्याला या ठिकाणी आम्ही संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. ज्यांनी या देशामध्ये स्वातंत्र्याचा लढा उभारला आणि सामान्य माणसामध्ये ऊर्जा तयार केली की हा देश आमचा आहे, आम्हालाच मिळाला पाहिजे, आमचाच अधिकाराचा आहे, ही भूमी आमची आहे आणि या भूमीला मुक्त करण्यासाठी आपण लढाई सुरू केली पाहिजे. अशी लढाई सुरू करणारी आणि या महाराष्ट्रातील एक दगदगती मशाल क्रांतिसिंह नाना पाटील म्हणलं की एक प्रचंड ताकदवर असलेला नेता आणि बंडाचा झेंडा हातात घेऊन ब्रिटिशांना सुरू करणारा आणि स्वातंत्र्यासाठी आपल्या श्वासाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा अशा नेत्याची आज खऱ्या अर्थाने जयंती आहे. या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेला आज आपण सर्वजण या स्वातंत्र्य भूमीवर उभे आहोत. या देशाचा भारताचे मालक म्हणून उभे आहोत. ते खरं त्यांनी घेतलेली लढा आहे आणि त्यांनी दिलेली प्रेरणा आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल किती सांगावं तेवढं कमी आहे. त्यांना पुनश्च त्यांच्यावर अभिवादन करतो.